नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। 29 सप्टेंबर 2008 मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज न्यायालयानं महत्त्वपूर्ण तितकाच धक्कादायक निकाल दिला असून पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। तब्बल 17 वर्ष गाजलेलं हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरातील भिक्खू चौकाच्या मशिदीजवळ रमजान महिना असल्यानं मोठ्या प्रमाणावर गर्दी होती। रात्री नमाज पठण झाल्यानंतर अनेक मुस्लिम नागरिक रस्त्यावर उभे होते। त्याच वेळी 9:30च्या सुमारास एका दुचाकीवर ठेवलेल्या RDXचा स्फोट झाला। यामध्ये 6 निष्पाप मुस्लिम नागरिकांचा मृत्यू तर 101 जण गंभीर जखमी झाले। या बॉम्बस्फोटात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली। रमजानच्या पवित्र महिन्यात हा बॉम्बस्फोट झाल्यानं देशभरात आक्रोश व्यक्त केला गेला। यानंतर या प्रकरणात सुरुवातीला महाराष्ट्र ATSने तपास केला। त्यानंतर 2011 मध्ये तो राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडे सुपूर्द करण्यात आला। या प्रकरणात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर मुख्य आरोप ठेवण्यात आले। त्याशिवाय काही आरोपी अजूनही फरार आहेत। त्यात रामजी कलसंग्रा, दीपक डांगे, प्रवीण तकलगी, श्यामजी साहू आणि राकेश धाडवे यांचा समावेश आहे। या सगळ्यांवर नेमके काय आरोप आहेत पाहूयात। सुरुवातीच्या तपासात ATSने केलेल्या आरोपांनुसार स्फोटकांनी भरलेली जी दुचाकी सापडली ती साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर होती। स्फोटासाठी कर्नल पुरोहित यांनी RDX पुरवल्याचा आरोप करण्यात आला। पुरोहित यांनी RDX जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंग दरम्यान मिळवण्यात आलं आणि त्यानंतर ते सुधाकर चतुर्वेदीच्या घरी बॉम्ब तयार करण्यासाठी वापरलं गेलं। आरोपींनी 2008च्या सुरुवातीला फरीदाबाद, भोपाळ, नाशिक येथे 3 बैठका घेऊन स्फोटाचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 7ही आरोपींवर UAPA कायद्याअंतर्गत दहशतवादी कृत्य करणं, दहशतवादी कट रचणं, हत्या आणि हत्येचा प्रयत्न, धार्मिक तेढ निर्माण करणं यांसह अनेक कलमं लावण्यात आली असून तब्बल 17 वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत हे प्रकरण होतं। NIA कडून मृत्यूदंडाची मागणी करण्यात आली असतानाही या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 2018 मध्ये या प्रकरणात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली। ATSनं मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला होता, पण नंतर तो गुन्हा मागे घेण्यात आला। काही दिवसांनी NIAने साध्वी प्रज्ञा यांना आरोपींच्या यादीतून वगळण्याची मागणी केली होती, पण न्यायालयाने ती मागणी फेटाळली। मात्र सर्वात विशेष बाब अशी की न्यायालयाने या प्रकरणात 323 साक्षीदार तपासले, मात्र ज्यातील अतिमहत्त्वाच्या 37 साक्षीदारांनी आपले जबाब बदलले। मात्र न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालात या प्रकरणाचा पंचनामाच नीट न झाल्याचं म्हटलं आहे। बाईक व्यतिरिक्त काही ठिकाणी बॉम्ब होते, मात्र पंचनामा व्यवस्थित करण्यात आला नाही। बाईकवर ब्लास्ट झाला नाही आणि मुळातच ती बाईक साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर असल्याचं सिद्ध होत नाही। बाईकचा चेसिस नंबर व्यवस्थित नव्हता असंही कोर्टानं म्हटलं आहे। कर्नल पुरोहित यांनी RDX आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नसल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे। आरोपींच्या माध्यमातून बॉम्बस्फोटाचा कट रचला, बैठका झाल्या हे देखील सिद्ध होत नाही। तसेच आरोपींवर UAPA लावणं योग्य नाही असं निरीक्षणही कोर्टानं नोंदवलं आहे।
अखेर 17 वर्षांच्या सामाजिक आणि न्यायालयीन लढाईच्या नंतर आज मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आला. या निकालामध्ये सर्व आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलं. जे काही पुरावे आहेत ते या आरोपींना दोषी ठरवण्यासाठी सबळ नाहीयेत असं कोर्टाचं म्हणणं होतं. मात्र या सगळ्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष साजरा केला जातोय. राज्यभरातल्या हिंदुत्ववादी संघटना या प्रचंड आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे ज्या मुस्लिम संघटना आहेत त्यांच्यामध्ये मात्र काहीसं नाराजीचं वातावरण आहे. काही मुस्लिम संघटनांनी आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं सुद्धा म्हटलंय. मात्र या सगळ्या निर्णयाच्या नंतर जर या सगळ्यामध्ये कुठलेच पुरावे आढळलेले नाहीयेत, ज्यांच्यावरती आरोप होते, या आरोपातून जर त्यांची निर्दोष मुक्तता झाली तर मग मालेगावात बॉम्बस्फोट नेमका घडवला कोणी, जे कोणी या सगळ्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांचे मारेकरी नेमके कोण, असे अनेक प्रश्न सध्या या सगळ्याच प्रकरणामध्ये अजूनही अनुत्तरित असलेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.